वर्षापूर्वी बांधून आलंय ते आहे बॉयलर कोंबड्याचं. बारामती अॅग्रो संघ दोघांचं बी टाईप आहे. सर्व त्यांचं फक्त शेडचा खर्च आणि काम नाही. वांज हा प्रकार जेंडर मध्ये येत नाही. तो डोक्यातनं काढा. कोण बोललं? ट्रान्स. अच्छा. काय काय लोकांना डुप्लिकेट पाय लावून ट्रक घेऊन जायचा जुन्या काठात. किती साली त्यातले किती जण तरी चललेली नसते. पण कालांतरानं या पद्धतीनं तुम्हाला दिसतं. या पद्धतीने शंका राहिली का? कुणाची राहिली का? शंका राहिली का काय? आधार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्रभर नवनवीन उद्योजकांना भेटत असतो, त्यांच्या गोट्यावर भेटत असतो. आज सोलापूर जिल्ह्यात बार्शी या तालुक्यात आलो आहेत. यामध्ये हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी हा संपर्क आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र याचं प्रवेशद्वार म्हटलं जातं. याच ठिकाणचा व्हीसीपी गोट कुठं व्हीसीपी गोठ्यावर आलेला आहेत. या ठिकाणचे जे व्यवस्थापक आहेत सन्माननीय कांबळे सर आहेत, त्यांच्याकडे आज आणि याच गोठ्यावर शेळी पालन, कुक्कुटपालन या ठिकाणचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण हे आयोजन करतात. आज या ठिकाणी प्रशिक्षण आयोजन करण्यात आलं होतं. आज या ठिकाणचे सोनवणे सर या ठिकाणी आहेत. त्यांनी दिवसभरापासून सकाळपासून या ठिकाणी प्रशिक्षण आयोजन घेतलेलं आहे. आपण नेमकं सोनवणे सरांना विचारलं की प्रशिक्षण आपण कुठल्या उद्देशाने या ठिकाणी आला होता आणि ते उद्देश त्यांचा सफल झाला का नाही आपण ऐकून घेऊया. सर नमस्कार. आपलं नाव? मी नानासाहेब सोनवणे. कुठून आलात? पिंपरी साखर तालुका बार्शी. कोणत्या प्रशिक्षणासाठी आले होता? शेळी पालन. आज सकाळपासून जे सेशन झालं ते काय शिकायला मिळालं बरं आपल्याला? यातून या फॉर्मचे सर्व कांबळे सर यांनी पहिल्या सत्रामध्ये अतिशय शेळी पालनाचं, कुक्कुटपालनाचं कसं करायचं ते योग्यरित्या मार्गदर्शन केलं. तसेच त्यांनी आम्हाला शेळी पालनाचं शेड, मग ते 2-in-1 शेड कसं असावं किंवा असं सेपरेट कसं असावं, कुक्कुटपालनाचं कसं असावं हे याबद्दल पूर्णपणे फुल मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर त्यांनी आमची यथोचित सोय केली, चहा पाणी नाश्ता वगैरे. आणि आज पावसाचं वातावरण असताना तरी देखील प्रशिक्षणार्थीचा बी रिस्पॉन्स बऱ्यापैकी होता. आणि कांबळे सरांची एक तळमळ त्या पाठीमागची आम्हाला लक्षात आली. तर त्या तळमळीला अनुसरून आम्ही एक स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्यासाठी किंवा स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी लाखे सरांचं मार्गदर्शन झालं. लाखे सरांनी या ठिकाणी जे शासनाचे जे अडीअडचणी येतात किंवा प्रकरण काढण्यासाठी किंवा कुठं जायचं, कुठं फाईल पुटअप करायची, बँकेचे काय प्रश्न असू शकतात किंवा कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं, कागदपत्राची काय काय डॉक्युमेंट लागतात किंवा कुठल्या पद्धतीची अशी पूर्णपणे सखोल मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि या प्रशिक्षणामध्ये आम्हाला स्वयंरोजगार करण्यासाठी एक उत्स्फूर्त प्रतिसाद यांच्याकडून दोघांकडून मिळाला. थोडं बोलतो. मित्रांनो, सकाळपासून प्रशिक्षण आयोजन केलंय कांबळे सरांचं. सकाळपासून लाईव्ह प्रशिक्षण आपण या साईडला पाहतोय की सरांचा गोटा आहे, शेळी पालन आहे, पोल्ट्रीचा गोटा आहे, म्हशीचा गोटा आहे आणि चाऱ्याचं व्यवस्थापन जरी पाहिलं तरी छान उत्कृष्ट प्रकारचा चारा आहे. अजून या ठिकाणचे प्रशिक्षण आहेत. नेमकं प्रशिक्षण त्यांना विचारूया कशा पद्धतीने झालं. अति उत्कृष्ट झालं, चांगलं एकदम. प्रत्येक घटकाचं एक समाधानपूर्वक उत्तरं मिळाली आम्हाला. आणि प्रत्येक कामाबद्दल किंवा प्रत्येक अडचणीबद्दल दोघांनी उत्तरे चांगली मिळाली आणि त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. ज्या अपेक्षेनं तुम्ही इथं आला होता, किती अपेक्षा तुमची पूर्ण झाली असेल? एकदम पूर्ण झाली. मी सरांना प्रश्न विचारतो की आपण भविष्यामध्ये येणाऱ्या जे नवीन उद्योजक आहेत त्यांच्यासाठी आपण काय संदेश देताल बरं? या नवीन उद्योगामध्ये प्रत्येकाने खरं तर भाग घेऊन याच्यामध्ये जास्तीत जास्त कशी प्रगती करता येईल आपल्याला
कांबळे सरांचं जे सकाळपासूनचं प्रशिक्षण झालं, हे या प्रशिक्षणाचे नंतर येणाऱ्या नवीन पिढीला ही काळाची गरज वाटते का आपल्याला? अत्यंत त्यांनी महत्वाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि नवीन जी पिढी येणारी आहे या नवीन पिढीने अतिशय त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं असं मला वाटतं. ओके, आपण कांबळे सरांना विचारूया 2 मिनिट. नेमकं कांबळे सर, तुमचं काय प्रतिक्रिया याच्याबद्दल, की एवढा तुमच्याकडे आज उदंड प्रतिसाद लाभलेला आहे, तुमची बॅच आहे, सकाळपासून तुमची काय प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया एवढीच आहे, जसं एक गोष्ट महत्वाची, जसं मी स्टेप बाय स्टेप पायरी पायरीनं 28 वर्षाचा प्रवास करून इथपर्यंत आलो, माझीच पुनरावृत्ती करून तुमचा प्रवास तुम्ही सुरू करावा आणि या प्रवासातून टप्प्याटप्प्याच्या मार्गदर्शनानंतर इथून पुढच्या प्रवासामध्ये गोठे कशा पद्धतीने नियोजित करायचे, कशा पद्धतीने निर्जंतुक करायचे, कशा पद्धतीने संगोपन करायचं, शेडची रचना कशी असते, शेळ्या कशा निवडायच्या, चारा कसा द्यायचा, कोणत्या प्रकारचा चारा द्यायचा, चाऱ्याचं टेक्निकल रिझन काय, उत्कृष्ट चारा चारण्याची पद्धत कोणती, हा जो विषय मी तुम्हाला शिकवलाय तो विषय तुम्ही पूर्ण आत्मसात करून, ज्याप्रमाणे मी 28 वर्ष माझी नोकरी सोडून या व्यवसायात आलो, तसंच तुम्ही तुमच्या या व्यवसायामध्ये एक प्रोफेशनल व्यक्ती, यशस्वी उद्योजक म्हणून पुढे यावं, हीच माझी ईश्वरचरणी अपेक्षा आणि तुमच्यासाठी प्रार्थना. धन्यवाद. कांबळे सर, धन्यवाद. मित्रांनो, कांबळे सरांचा 28 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रातला. त्यांचं आतापर्यंत आयुष्य या शेळी पालन कुक्कुटपालनामध्ये गेलेलं आहे. भविष्यामध्ये ज्यांना प्रशिक्षणाची गरज आहे त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर आपण कांबळे सरांशी संपर्क करू शकता. धन्यवाद.